नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता उमाटे बोलते. आजचा विषय काय आहे बघा. असं पण होऊ शकतं, होऊ शकतं. आज काही होऊ शकतं. 220 करोड खर्च करून एक किती 24 वर्षाचा मुलगा वाटतं, त्यांनी कुत्रा बनलाय. विचार करा, नशीब लागतं कुत्रा बनायला सुद्धा. हो मित्र, आश्चर्य. 3 मुलींना बापांनी शिकवलं, शिक्षिका केलं. हरियाणा त्या आणि ह्या मुंबईला आई वडील वारले, आई तर वारलीच अगोदर. वडील वारल्यानंतर तिन्ही मुलींना शिक्षिका असून सुद्धा वडिलांच्या अंतिम संस्कार करायला वेळ नाही. जिवंत बापाला स्मशानभूमीत आणलं मेला म्हणून. लोकांनी पाहिलं तर तो जिवंत होता. म्हणजे आजकालच्या मुलींना आई बापाला सांभाळणं खूप अवघड जात आहे. तर आपल्या स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी जगा. काही खरं नाही या. आपण म्हणतो माझा मुलगा, माझी सून, माझं सगळं. काय खरं नाही. कारण त्यांची पण इतकी बेकार हालत होणार आहे. जे आपल्या वडीलधाऱ्या माणसाची असं वागतात ना, त्यांची पण असे हाल होणार आहेत. 100% होणार आहेत. पण ते बघायला कोण असणार आहे? नसणार आहे ना, है ना. तर एक सांगते बघा, 20 वर्षानंतर प्रेम मिळालं. पहिलं प्रेम 20 वर्षानंतर मिळालं परत. चमत्कार बघा. लग्न झालं दोघांचं. दोघं कॉलेजमध्ये होते, प्रेम करत होते बरं का. अतोनात प्रेम करत होते, जीवापाड प्रेम करत होते. पण कुठंतरी घरच्यांचा प्रॉब्लेम आला. मुलाच्या आई वडिलांचा प्रॉब्लेम. मुलाच्या वडिलांना तर माहित नाही, आईला माहित होतं. आई म्हणली नको, दुसऱ्या कास्टची आहे. खूप रडला मुलगा. आणि झालं मग त्या मुलीचं लग्न पण झालं. पण त्या मुलीने कधी सांगितलंच नाही. सांगायला पाहिजे होतं घरी की मी प्रेम करते तुमच्या मुलावर, भेटायला यायला पाहिजे होतं. ते पण आलं नाही. शेवटी नशिबाचा खेळ. नशिबातच नव्हतं. लग्न झालं, सगळं झालं. त्या मुलीला एक मुलगी झाली, मुलाला पण मुलगी झाली. दोघांचं प्रेम परत 20 वर्षांनी भेटलं. कसं भेटलं बघा, फेसबुकवरून भेटले ते दोघं. परत भेटल्यानंतर काय झालं, मुलीच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी येतं की तिचा नवरा आणि तिचं दोघांचं विभक्त होते ते. आणि मुलाचं पण तसंच होतं. बायको इतकी विचित्र वागत असते, अक्षरशः त्यांचं पण विभक्त होतं. सोडून द्यावं लागली बायको. बायको खरी प्रेम करतच नव्हती. बायको फक्त त्याच्या पैशावर प्रेम करत होती. त्याच्या आई वडिलांवर, घरच्यांवर तिचं अजिबात प्रेम नव्हतं बायकोचं. चला मग मुलगा आणि ती मुलगी परत कॉलेजमध्ये प्रेम करत होते, ते परत भेटले आणि त्यांनी लग्न केलं. बघा 20 वर्षांनी. म्हणजे किती वर्षाचे झाले असतील ते? कमीत कमी 40 वर्षाचे, तर 50 तर वर्षाचे झाले असतील. पण इतका आनंद झाला त्या दोघांना, खूप आनंद झाला. ती सांगत होती, मी एवढी आनंद झाली, मला खूप घरच्यांनी विरोध केला, म्हणली करू नको, पण मी लग्न केलं म्हणली. आणि दोघं इतका सुखाचा संसार करतात, काय सांगावं तुम्हाला. आणि तिला बहुतेक ना परत मुलगा पण झालाय. त्या म्हणजे ह्याच्यापासून एक मुलगा पण झाला त्याला, तर द्विगुणित आनंद झाला त्याला, खूप आनंद झाला. चला म्हणलं आपल्याला मुलगा झाला, आपल्या वंशाला दिवा झाला. हे असं काय नाही, वंश काय नाही, पण झाला मुलगा, आनंद झाला. नाव लागलं त्याचं, म्हणजे प्रेम करते ना त्याच्याशी, लग्न झालं, नवरा नाव लागलं. हे असे सुद्धा प्रकार घडतात. अगोदरच्या काळात अशी घडत नव्हती. कुंभ मेळा असते, मेळाव्यामध्ये हरवलेले असतात, परत ते 10 वर्षांनी भेटते, असे प्रकार घडत होते. पण आता तसे प्रकार घडत. आता फेसबुक, इंस्टाग्राम, सोशल मीडियाचा जमाना आलेला आहे. कधीही भेटू शकतात, है ना. म्हणून नवऱ्याला आपल्या जीव लावा, नवऱ्याला प्रेम करा. असं वेळ येऊ देऊ नका की नवरा तुम्हाला सोडून देईल. खरंच खरं म्हणते मी. एकदम डोळ्यासमोर घटना घडलेली आहे. तर तुम्ही सुद्धा बघा, विचार करा, अशा प्रकार घडा लागलेत. स्वतःची मुलं जिवंत असताना स्मशानभूमीमध्ये घेऊन चालत आई वडिलांना. आणि मुली म्हणताना तुम्ही काय, त्या मुली आज, त्या मुली लहान असताना त्या बापाने किती लाड केले असते त्याचे. मला मुलगा नाहीये, मी मुलींनाच एवढं प्रेम देतो, ह्याच मुली मला सांभाळणार आहेत, ह्या मुली माझ्या आधार होणार आहेत म्हातारपणीचा.
असं त्याला वाटलं आणि त्या मुलीनं त्यांनी एवढा खर्च केला, शिक्षिका केला. आज त्या मुलीच दळभद्री दलिंदर लय शिवाय म्हणजे तोंडाला. त्या बापाच्या अंतिम संस्कार आलं नाही. काय केलं मुलींनी सांगा? मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे. आजकालची संतान पूर्ण बिघडलेली आहे. मुलगा आला ना पूर्ण त्या बायकोच्या आहारी जातात. हो, पण नंतर काय होतं, एवढा मोठा दगड पायावर पडतो त्यांच्या. मग कळतो, अरे बापरे, आपण चुकीचं ऐकलं. मग काय उपयोग नाही त्यावेळेस, वाया गेलेलं असतं. तोपर्यंत वेळ वाया गेलेली असती. दगड एवढा मोठा पाया पडला काय फायदा आहे? काहीच फायदा नाही. सुधरून राहावा. आई वडिलांना प्रेम करा. आई वडीलची शक्ती खूप असती. तुमच्या सोबत बाप असणं, आई असणे म्हणजे सर्वात मोठी शक्ती असती. हा, जसं ह्या दोघांना 20 वर्षांनी त्यांचं प्रेम मिळालं बघा. वेगळे त्यांचं विभक्त झालेले असतात ना, संसार विभक्त झाले असतात. प्रेम नसतं नवरा बायको मध्ये त्या पहिल्याच्या, अजिबात नसतं. बायकोसाठी किरकिर 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 करत असते. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे. ह्याच्यामध्ये काय होतं, त्या मुलाचा फायदा होतो, त्या मुलीचा फायदा होतो. फायदा म्हणजे परत त्यांना संसार करायला वेळ मिळते. तर अशा नवीन नवीन विषयावर बोलण्यासाठी, मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी पुढच्या वेळेस पुढचा नवीन विषय घेऊन येत आहे. चला, तर आपण अष्टविनायकची ट्रिप झालेली आहे. आपण आता गाणगापूर, पंढरपूर, तुळजापूर या ठिकाणी जाणार आहोत. ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी पटकन नंबर उचला आणि बुकिंग करा. अरे आनंद घ्या जीवनाचा, मेलं की गेलं. खाऊन पिऊन घ्या, आनंद घ्या. हे आयुष्य ना आनंदाने भरलेलं आहे. जग खूप सुंदर आहे, पण जगायला यावं लागते माणसाला, आहे ना. चला मग, बाय.